सर्वांना आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि आजचा मिनी ब्लॉगसुद्धा रँडमली आणि आज 14 एप्रिलसुद्धा आहे. बघूया पुढे काय होतं आहे. मग चला तर मग गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आज पप्पा बोलले पनवेलला जायचं सकाळ सकाळी. मग नाश्ता वगैरे करून आवरलो आणि पनवेलला जायला निघालो. ये पप्पा आम्हाला शॉपिंगसाठी घेऊन चाललं आहे. शॉपिंगच्या नादात मला दवाखान्यात आणलं या लोकांनी यार. मग डायरेक्ट घरी आलो. पप्पानी खायला पण घातलं बाहेर. मम्मी बोलली मंदिरात जाऊया जरा बरं तरी वाटतं. मग गेलो आम्ही समजाईच्या मंदिरात. मस्त दर्शन वगैरे झालं. मग निघालो. जाता जाता आम्ही देवीच्या ओटीतला एक नारळसुद्धा घेतला गुरुजींकडनं. आणि आमची कशी तयारी बघा. आणि मग दादाकडे जाताना व्ह्यू बघत जात होती दादाच्या इथे. भारी होता जाम. मग मम्मी आली. आम्ही दुकानात आलो. मम्मीने देवांची स्थापना केली. मम्मी तर अगरबत्ती लावत होती. मग मम्मीने हळद कुंकू लावला नवीन वस्तूंना सगळ्या. दादाचं तर काय चालू होतं काय. मग दादाने नैवेद्य दाखवलं देवाला. मग मम्मीने तर तांदूळ आणि कापूर लावलेले. आणि POCचं दुकान आहे आमचं नवीन सुरू केलं दादानी. मग तर होय महाराजा म्हणून आम्ही नारळ फोडायला घेतला. आणि गणपती बाप्पाचं पण नाव घेतलं. शुभ काम में भगवान का नाम लेना पडता है. मग दादाने इथं नारळ फोडला एकाच ह्याच्यात. आमच्या इथे घरी जाताना प्रोग्राम पण होता. मग जेवण वगैरे मिरवणूक बघायला गेलो. काय भारी नाचतात लोक. मला हे खूप जास्त आवडलं. खूप भारी बनवलं आहे. मग घरी गेली. आता भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. ओके बाय.